नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज दुपारनंतर अक्षरशः 25 ते 30 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये, तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा मित्रांनो। तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर जाणून घ्या आपण या ठिकाणी आज विदर्भापासून बघू। विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी, यवतमाळ, वाशिम, वर्धा, गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आज या ठिकाणी आपल्याला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर व येत्या काही तासांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। केज, परळी, माजलगाव, बीड, भूमपरांडा, वाशी या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वच तालुक्यांमध्ये दुपारनंतर या ठिकाणी जबरदस्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। जामखेड, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला जबरदस्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते। सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी, सातारा, सांगली, वडूज, विटा, बारामती, जेजुरी, दौंड, पुणे शहर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते। तर मित्रांनो, मालेगाव व आसपासच्या परिसरात आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी या संपूर्ण भागांमध्ये मित्रांनो आपल्याला आज दुपारनंतर अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। मुंबई, पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिमुसळधार सदृश पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस असेल। कोकणपट्टीतील सर्व जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस मित्रांनो होणार आहे। तसेच विदर्भातील देखील आपल्याला जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, हवामानात अचानक बदल झाले की आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।